ऋषी भोईर. ओके, ऋषी भोईर असणार आहे. कसं वाटतंय, ट्रॉफीवरती आपलं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिण्याचं स्वप्न पाहिलंय का? हो. त्याने सांगितलं आम्ही जर ही ट्रॉफी मारली, चॅम्पियन झालो तर या ठिकाणी पार्टी कराल. तुम्ही जर या ठिकाणी चॅम्पियन झालं तर काय कराल? पार्टीच करणार ना. म्हणजे कोणी जिंकला तरी पार्टी करणार. आम्हाला बोलवणार का? हो. पार्टीसाठी काय काय असणार आहे? 4-5 बोकर आणतो. 4 आणि 5 टोटल 9 बोकड झाले. संपूर्ण गावकीला जेवण होऊ शकतो. गावकीला जेवण द्यायचंय. गावकीला जेवण द्यायचंय. बघा आम्हाला पण बोलवा. बघा त्या ठिकाणी सर्व लाईव्ह वाले आहेत, कॅमेरेवाले आहेत, डीजे वाले आहेत. आम्हाला देखील सर्वांना बोलवणार का? हो. ओके, बेस्ट ऑफ. आम्ही इथेच वस्तीला राहतो. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघाला. चला ऑर टू कॉम्बॉक्स. आपण पाहिलं तर तब्बल टार्गेट असणार आहे तो मात्र 40 धावांचा. प्रति षटकामध्ये 10.00च्या सरासरीने धावा जमवावे लागतील. तो बिल्कुल चलेंगे दूसरे पड़ाव में. यहाँ पर देखा जाए तो तकरीबन 39 रन निकाल के 40 रनों का टारगेट का पीछा करना है अपोजिशन टीम को. राधा कृष्ण 11 टीम के अगर बात करें तो अब दूसरे पड़ाव में बल्लेबाजी करेंगे. किस तरह से बल्लेबाजी करेंगे ये देखना भी लाजिमी रहेगा इस बम्बई पड़ा के सरजमीन के ऊपर. पहली गेंद और बिल्कुल गेंद हवा में. गेंद के नीचे फील्डर पहुंच नहीं पाए लेकिन सिंगल से रोक नहीं पाए. मिलेगा मैच एक सिंगल. गेंदबाज देखेंगे तो कल्पेश पाटिल के हाथ में गेंद है और बल्लेबाज सन्नी मुनकर जिन्होंने सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन किया है. मैं कब से ढूंढ रहा था सन्नी मुनकर ये बल्लेबाज कहां पर. ये ट्रम्प कार्ड रहेगा. ये देखिए ये स्क्वायर करना चाहते हैं. गैप सिलेक्शन ये गलती की है और इसकी गलती की सजा आपको भुगतनी पड़ेगी. सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. ये देखिए ये 2 रन आसानी के साथ मिलेंगे. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आपण पाहतोय फलंदाज रोहित पाटील याच्या माध्यमातून 3 धावा फलकावरती लागतात. सन्नी मुनकर 1 वरती तर रोहित पाटील 2 वरती. गोलंदाज कल्पेश पाटील पाहू शकाल आपण मॅडे पॉवर पे पहिलं षटक टाकतोय. आता चेंडू सुरेख असा चेंडू कटवलाय. ग्लान्स केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. 8 इज 4 रन. जेवढे वेगाने चेंडू आला तेवढेच वेगाने त्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्येचा आलेख पहिला तर 7 धावा फलकावरती पाहू शकाल. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी असणार आहे. मांडे पॉवर प्ले तर पहिले षटक मार्गस्थ असताना आता चेंडू मारायचा होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये नीटसा येत नाही. एक धाव काही रोखू शकत नाही.
एकेरी धावीने धावसंख्येचा ओक आणि आलेख पाहिला तर तब्बल 8 धावा फलकावरती आहे. तर नक्की आता सनी मुंडकर याला पण स्ट्राईक वरती पाहू शकाल. बघा काय स्ट्रोक नजाकत बघायला मिळाली या स्ट्रोक मध्ये. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय ना भई ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा. तिकडे आपण लक्ष द्या. गोलंदाज स्टार्ट झाला की आपण डीजे सॉन्ग बंद करा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मिस फील होते, थोडे फंबल होतात. एक धाव फलून काढले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एका षटकाची देखील सांगत होते. एक षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 14 धावा फलकावरती लागतात. 14 धावा फलकावरती लागतात. 40 आव्हान आहे. मोबाईल कोणाचा आहे पंचांकडे, तो घेऊन जायचा आहे लगेचच. चला शॉर्ट टीम मीटिंग करायची आहे. 14 धावा फलकावरती लागतात. 40 आव्हान आहे. चला प्लीज विनंती आहे, शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मी वारंवार विनंती करतो, आपण टीम मीटिंग एवढा उशीर घेऊ शकत नाहीये कारण अजूनही आपल्याला बाकीचे सामने खेळायचे आहेत. दहाची सरासरी असताना 14 धावा पहिल्या षटकामध्ये येतात. प्लस पॉईंट असणार आहे ते मात्र फलंदाजी करणारा राधाकृष्ण 11 संघाला. आपण अगोदरच ठरवून यायचं आपले व्यावसायिक गोलंदाज कोण असतील ते. वारंवार टीम मीटिंग घेऊन आपण कोणता गोलंदाज वापरणार हे प्रत्येक षटकानंतर आपण ठरवू शकत नाही कारण तेवढा वेळ अवधी नसणार आहे. आपण एन्जॉय करूया, सर्व काही मजा करू, थोडा वेळ जाऊ द्या. डीजे मास्टर आपल्याला देखील बसल्या जागी नाचवेल यात मात्र शंका नसणार आहे. परंतु काही गोष्टीची सीमा मर्यादा देखील असते, काही गोष्टीची वेळ असते. वेळेवरती येणारा चौकार, वेळेवरती येणारा षटकार, वेळेवरती येणारी विकेट सामन्याचं भवितव्य निर्माण करतो. निखिल भोपी चिंचपाडा याच करून सनी मुंडकर यांनी जर षटकार हॅट्रिक लगावले म्हणजे 3 षटकार लगावले लगातार तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बघा एटीएम या ठिकाणी खुलं केलेलं आहे सनी मुंडकर यांच्यासाठी. सनी मुंडकर असा व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती खूप लोक प्रेम करतात. पंच त्यांना टायमर लावायचा आहे, नंतर पुढच्या नेक्स्ट मॅच पासून आपण सर्व संघांना टायमर लावायचा आहे. त्याच वेळेनुसार सामने संपतील याची देखील आपल्याला नोंद असेल. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय भाई पाटील. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार वापरले आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो मात्र राधाकृष्ण 11 संघाला. प्लस मास्टरला मैदानामध्ये पाठवायचं. आता मात्र ही जोडी मैदानामध्ये तुफान आणेल का. एका साईडला आपण पाहतोय सनी मुंडकर, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सत्यवान पाटील. परंतु या ठिकाणी भाया पाटील देखील चांगला गोलंदाज आहे, कर्णधार आहे बहुधा संघाचा. काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहावं लागेल कारण धावसंख्येचा आलेख पाहिला ना मित्र तर तब्बल 14 धावा फलकावरती लागलेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली आहे. इथे मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे गोलंदाजाच्या मुश्किल थोड्या वाढलेल्या असणार आहेत. पंच एवढा वेळ आपण द्यायचं नाहीये प्लीज. आपण नेक्स्ट मॅचला टायमर लावायचा आहे. टाइम अलर्ट असणार आहे सर्व संघांना.
15 मिनिटांमध्ये 3 जर षटकं संपली नाहीत तर नंतर एक खेळाडू आपण आतमध्ये घेणार. आता चेंडू चेंडू हवेमध्ये बघा, खूप उंची घेतलेली आहे, गोलंदाज स्वतः येतोय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय सत्यवान पाटील याला. एक धाव मिळणार, 15 धावा धावफलकावरती पाहू शकाल. भैया पाटील याची सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो, भेदकता पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती स्वतः चुकी करतोय आणि इथे मात्र काय आता नेक्स्ट चेंडूवरती घडणार पाहायचंय. आता येतोय मात्र सनी मुनकर, ज्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे लगातार 3 षटकार मारले तर. आता चेंडू सुरेख असा चेंडू, गॅप सिलेक्शन बघा, सनीला माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. चेंडू आला, चेंडूने वसली घेतली, चप्रक लगावली आणि इथे येतो एक चौकार. सोन्याचीच असणार आहे, कारण आत्ताच्या ज्या सोनं आपण पाहतो मित्र फक्त आयनिंग स्टेटिंग आणि मेकअप, आणि जर जास्त काही आपण बोललो तर शेवटी ब्रेकअप. आता चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फलत्रू मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू कलेक्ट करता आलेला नाही, एकदा पलून काढली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहायचंय. तसं काही घडत नाही, एकच धाव मिळणार, एकीपेक्षा जास्त काहीच नसणार आहे. आपण धावा पाहिल्या तर तब्बल 20 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरे षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 पॉवर प्लेच्या, आता सेकंड स्पेलमध्ये धावा पाहतोय आपण आतापर्यंत आले ते मात्र 6, एक सफलता देखील आलेली आहे. आता मात्र सत्यवान पाटील असणार आहेत स्ट्रायकिंगवरती. आता चेंडू सत्यवान पाटील याने आघात केलेला आहे, चेंडू हवेमध्ये झेलसाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. बघा काय घडतंय इथे, तो मैमै पाहायला मिळते आणि इथे काय घडतंय, इथे मात्र फलंदाज सत्यवान पाटील यांच्या खेळीचा होईल अंत. धन्यवाद डीजे मास्टर सत्यवान पाटील यांच्यासाठी. केवळ पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये विचुंबे याचकडून 500 रुपये आले होते, परंतु ते रनआउट झालेत, धावचित झालेत आणि इथून मात्र आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल येतोय तो मात्र योगेश पाटील. सरासरी अजून पाहिली तर बरकरार ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला तो मात्र राधाकृष्ण 11 संघ. समर्थ 11 संघाला मात्र इथे अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण 40 धावांचं आव्हान असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आलं, थोडं मागडं राहिलं. दुसरं षटक आपण पाहतो सध्या तरी आतापर्यंत इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भाया पाटील याची. आता चेंडू सुरेख असा चेंडू, इथे क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं बघायला मिळतंय. एक धाव रोखू शकत नाही. एकेरीनं धावसंख्येचा आलेख पाहिला तर 21 धावा, माफी होते 22 धावा धावफलकावरती पाहू शकाल आपण.
नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय अमोल येतोय. अमोलच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. आता चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे भेदकता पाहायला मिळाली या चेंडूवरती. अजूनही जोपर्यंत सनी मुनकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत सहजासहजी सामना सोडणार नाही तो मात्र राधाकृष्ण संघ. परंतु समर्थ 11चे गोलंदाज जगा खूप चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्याच्या हार आणि जिंकण्याच्या मध्ये उभा कोण असेल तर सनी मुनकर. आता चेंडू पुन्हा चपराक लागवायची होती. इथे मात्र रिस्की रन आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल चिकी मात्र या ठिकाणी चोरण्यात आले आणि एकेरी धावेला धावसंख्या पाहिले तर तब्बल 23च्या आकड्यावरती. आणि इथे मात्र आता स्ट्राईक येते ती मात्र सनी मुनकर याच्याकडे, ज्याच्यावरती संघाला पूर्णपणे भरोसा आहे, विश्वास आहे आणि संघाची दारोमदार असणार आहे. आता चेंडू टायमिंग प्रॉपर आहे. सरळ बॅनर हिट केला जातोय. पंचामच्या दिशेने बोलतील. इट इज अ 6 रन कॉल. मी अगोदरच सांगितलं होतं या सामन्याच्या जिंक आणि हारण्याच्या मध्ये उभा कोण असेल तर तो असेल सनी मुनकर. इथे 29 धावा धफलकावरती लागतात. 29 धावा, 29 रन इन स्कोर कार्ड. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला स्कोअर सांगितला जाईल. फक्त थोडा समय थांबायचं. इथे मात्र स्कोअर कार्ड करायचा होता परंतु पंच आमच्या दिशेने बोलतात. ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचाने हेरला आणि खराब दर्शवला. 30 धावा धफलकावरती लागतात. नेक्स्ट बॉल आपण पाहू शकाल. गोलंदाज अमल भोईर याचा. आता मात्र पंच नो दर्शवतात. नो बॉल कॉल. फ्री हिट असणार आहे याच्यावरती. फ्री हिट. तर नक्कीच इथे मात्र फ्री हिट असणार आहे. इथे ऍडव्हान्टेज असणार आहे या सनी मुनकर फलंदाजासाठी. 31 धावा तो फलकावरती आपण पाहू शकाल. आता चेंडू बघा, या चेंडूवरती काहीच करता आलेलं नाही. ज्या चेंडूवरती खोल वर खेळून मारण्याची क्षमता असते, जो चेंडू कशाही पद्धतीने आपण खेळू शकतो तिथे फक्त रनआउट मिळतो, त्या चेंडूवरती मात्र बीट होतोय सनी मुनकर. सुरेख अशी गोलंदाजी अमोलयाची. अजूनही अमोलयाच्या 2 चेंडूचा खेळ, वादवी खेळ बाकी असणार आहे. स्ट्रायकरवरती सनी मुनकर. आता चेंडू पंच आमच्या दिशेने वळत. पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल. इट इज अ वाईट बॉल कॉल. हे येणारे खराब चेंडू या संघाची नैया डुबवणार का हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिले तर एक नो देखील पाहायला मिळाले, 2 वाईट बघायला मिळाले या षटकामध्ये. एक षटकार देखील आला, एक सिंगल देखील आला, 2 डॉट देखील आलेत. आता चेंडू सुरेखाचा चेंडू स्टेडियम स्टेप आउट केला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा मानस करणार का, धाडस दाखवणार का? तसं काही घडत नाही. एकच धाव. आता मात्र येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. 7 चेंडू 7 धावा. सात चेंडू 7 धावा. कोण जिंकणार कोण हरणार नेक्स्ट मॅच असणार आहे. मिश्का 11 आणि तन्वी 11. तन्वी 11 संघ नाणेफेकी जिंकला. बॅटिंग घेतली आहे. लोअर फुल टच स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एकदा पळून काढली आहे. सीमा रेषा लगत चेंडू जाऊन देखील बघा सिंगलच मिळतीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज असणार आहे. मिश्का 11 संघ आपण तयार राहायचंय कारण आपल्या वाटेला आता क्षेत्ररक्षण आलेलं आहे नेक्स्ट मॅच साठी.
चला डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल राकेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. 6 चेंडू 6 धावेची गरज. बलिराम गावंड येतोय गोलंदाजीकडे येतोय बलिराम. बलिराम गावंड 40+ मास्टर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. बघा सुरेख अशी गोलंदाजी यांची. बघा काय बेधकता पाहायला मिळते. बघा पन्नाट वेग पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट येतोय. आता मात्र 5 चेंडू 6 धावेची गरज. 5 चेंडू 6 धावा 6 धावा 5 चेंडू. अजूनही निर्णायक क्षण बाकी आहे. एक मोठा फटका या सामन्याचा रिझल्ट म्हणजे हा सामना खुला करेल. पण इथे एका दुसरी विकेट अजूनही सामन्यामध्ये पकड निर्माण करेल ते गोलंदाजी करणाऱ्या समर्थ 11 संघाकडे. इथे मात्र खराब येतोय. अवांतर धावसंख्येने वाढवून. आता मात्र 5 चेंडू 5 धावेची गरज. पाच चेंडू 5 धावा. निर्णायक मॅच असणार आहे. इथे मात्र पहिलीच मॅच आपण पाहतोय. सिंगलला जास्त प्राधान्य दिले जाते. एक धाव पलून काढली जाते. इथे मात्र डेंजर यांना धावत होता सनी मुंडकर. परंतु आपल्या पॉपिंग क्रिच मध्ये सुरक्षित पोहोचत डायरेक्ट हिट झाला असता तर याचं चित्र समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तसं काही घडत नाहीये. इथे मात्र येणार एक धाव. येणारे 4 चेंडू 4 धावेची गरज. आता चेंडू सनी मुंडकर हा थांबणार नाहीये. आणि इथे मात्र पाहतोय आपण सामना फिनिश केला जातोय. पंच आपण लक्षात ठेवायचं याच्यानंतर टाइम अलर्ट करायचं आपण सर्व संघांसाठी. चला तर नेक्स्ट मॅच असणार आहे तन्वी 11 आणि मिश्का 11. मिश्का 11 संघ आपण मैदानात ताबा घ्यायचा आणि अर्थातच या मॅचचा हिरो असणार आहे. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. नो डाऊट की ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली आणि आपल्या दबदबा आपली दादागिरी मैदानामध्ये सिद्ध केली आणि एकतर्फी विजय आपल्या खिशात घातला असा फलंदाज ठरतोय मात्र सनी मुंडकर. मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा. चला सनी मुंडकर लगेच यायचं. सनी मुंडकर प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. या चला मिश्का 11 संघ आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. दोन्ही संघ आपण हस्त आंदोलन देखील करायचं. सर्व संघांना विनंती असणार आहे खेळाडूवृत्ती दाखवायची आणि हस्त आंदोलन देखील आपण करायचंय. मिश्का 11 संघ आपण लगेच तातडीने मैदानाचा ताबा घ्या. चला सनी मुंडकर या. खूप बरं वाटेल आपल्याशी संवाद साधायला आम्हाला. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्या. चला लहान मुलं थोडे साईडला लाईव्ह चालू आहे. सनी कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड भेटतोय पहिल्या मॅच मध्ये? मस्त वाटतं, चांगलं वाटतं. कोणती रणनीती होती मनामध्ये? 40 धावांचा टार्गेटचा पल्ला पार करायचा होता. स्वतःला तुलाच खेळायचं होतं. जिम्मेदारी तुझ्या खांद्यावरती होती. मनामध्ये कोणतं दडपण होतं? नाही, रोहित आऊट झाला पहिला म्हणून मला जरा स्टेबलनी खेळायचं होतं एकदम, म्हणून जरा आस्ते आस्ते केलं होतं. एक सामना आपण जिंकला आहात. 2 मधून एक कंपल्सरी जिंकायचा. पहिला जिंकलात. कसं वाटतंय आज या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा प्रवास एक सुरू झालेला आहे. पहिलीच मॅच जिंकता. नेक्स्ट मॅच मध्ये कोणती रणनीती असेल? एकदम माइंड फ्री गेलो आम्ही, कारण अजून एक चान्स असणार आहे आम्हाला. एकदाच केलो. ओके, बेस्ट ऑफ लक असतील तुम्हाला. अभिनंदन. अँड वेल प्लेअर मिस्टर सनी मुंडकर और टू कॉम्बॉक्स. आपण पाहतोय या प्रीमियर लीग साठी ज्यांनी सर्वांना टी शर्ट परिधान केलेत त्या केजी आणि अजयजी गोंदली यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आलेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार असेल. लहान मुलांना आपल्याला विनंती आहे, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर कोणीही थांबू नका प्लीज.
विनंती असणार आहे, कारण येणार जाणारा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. पंच, आपण टायमर लावायचा आहे, आपल्याला विनंती असणार आहे. टाइम अलर्ट असणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चला, नेक्स्ट मॅच आपण पाहतोय तन्वी 11 आणि मिश्का 11. तन्वी 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले, गोलंदाजीसाठी आमंत्रण केले, ते मात्र मिश्का 11 संघाला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. गोलंदाज आपण पाहतोय, व्यावसायिक गोलंदाज असणार आहे निखिल मुंडकर. त्याचबरोबर स्ट्रायकिंग वरती पाहतो आपण राहुल मुंडकर, तर स्ट्रायकिंग वरती आपण पाहू शकाल फलंदाज निकेश गावंड. स्टेज वरती थोडा आवाज कमी करायचा, लहान मुलं विनंती असणार आहे आपल्याला. सीमारेषेवरती जायचं आपण, बघा तिकडे सीमारेषेच्या खाली इथे 2-2 खुर्च्या घेऊन प्लीज जा. आपल्या गावची स्पर्धा आहे आणि हे आपल्याला यशस्वी करायचं आहे. आपण जे पाहिलेलं स्वप्न होतं सत्यवान दादा, हे सत्यात उतरवण्याचं काम आज या बंबईपाडा गावानं केलेलं आहे. प्रेम दादा अहोरात्र मेहनत घेतली सर्वांनी. मग सर्वच खेळाडू असतील, प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही. राहुल असेल, मयूर असेल, अजून खूप सारे आहेत इथे, सन्नी असेल, बाकी पाहुण्यामध्ये आपण पाहिलं तर प्रभाकर मुंडकर साहेब देखील असतील. सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचबरोबर खराब चेंडू येतोय, जगदीश दादा असतील, या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. पहिला चेंडू अवांतर येतोय, स्वेअरने या ठिकाणी मात्र सुरुवात होती. लोअर फुलटॉस चेंडू होता, इथे काय घडणार आहे पाहायचं. पंच आमच्या दिशेने नक्कीच बोलणार. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, 1+1, 2 धावा मिळतील. लाईन त्यान लन हा गोलंदाज आपण पाहतो निखिल मुंडकर, हा मात्र विसरलेला दिसतोय, कुठेतरी थोडाफार भरकटलेला दिसतोय. इथून मात्र लाईन त्यान लेन सावरावी लागेल. अभिनय तो बाईक अभिनय. पंच आपण टायमर लावलेला असणार आहे, याची देखील आपल्याला विनंती असणार आहे. आता चेंडू सुरेख असा चेंडू टॅप केलेला आहे, सिंगल नक्कीच काढलेले. बेडवनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, एक धाव काही रोखू शकत नाही. एकेरी धावीने धावसंख्या पाहिली तर तब्बल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते पहिला चेंडू, आणि त्याच्यावरती 4 धावा आपण पाहू शकाल. कारण पहिला खराब आला, दुसरा देखील खराब 1+1 झाला होता, आणि या चेंडूवरती मात्र एक येते सिंगल. आता चेंडू येते मात्र पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वरतात. लाईन त्या लाईन पूर्णपणे विसरले असतात गोलंदाज निखिल मुंडकर. त्याला माहिती असायला हवं एक खराब येणारे चेंडू, आणि यांचा आलेख जर आपण पाहिला ना तर या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू खराब पाहायला मिळालेत. आता चेंडू बघा, क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये रेस लागते, आणि इथे मात्र अंतिम क्षणाला चेंडू रेस जिंकतोय, आणि धाव येत आहेत 4, आणि या 4 धाव्याने धावसंख्या पाहिली तर तब्बल
9 धावा फलकावरती लागतात. डीजे सबके दिलकने धडकी तेज हो जाती है. परंतु येत्या मैदानामध्ये काय होणार, इथे मात्र गोलंदाजाची धडकन वाढलेली आहे, धगधग होत आहे, कारण खूप चेंडू स्पेअर आलेत. आता चेंडू सुरेख चेंडू होता, इथे मात्र फलंदाजाला चेंडू समजत नाही आणि इथे चेंडू येतोय मात्र निर्धाव. राहुल पाहू शकाल स्ट्रायकिंग वरती राहुल मुनकर. आता चेंडू राहुल मुनकर थांबणार नाही, चेंडू जातोय आउट ऑफ द पार. इट इज अ 6 रन कॉल. दे धक्का या छक्का. देवाला तर साकडं घातलेलंच आहे आपण. इथे आता चेंडू झेल होऊ शकतो, परंतु झेलला प्रयत्न झाला नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. चौकार. पहिल्या षटकामध्ये खूप महागडी गोलंदाजी निखिल मुनकर यांची. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आता चेंडू राहुल मुनकर याला चेंडू मात्र फुटबॉल दिसायला लागलाय. येतो षटकार. पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकाचा समतेनंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 25 धावा फलकावरती लागतात. मिश्का 11 संघ आपल्याला टाइम अलर्ट असणार आहे, नोंद घ्या, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू नंतर आतमध्ये घ्यावा लागेल. नियमाचे काटेकोरपणे पालन केलं जावं. नियम हे सर्वांना समान असणार आहेत, कोणावरती दयामाया दाखवली जाणार नाही. जो चुकी करेल त्याला दंड भोगावा लागेल, अर्थात चुकीला माफी नसणार आहे. दगडी चालमध्ये आपल्याला डॅडींचं वाक्य माहिती आहे, चुकीला माफी नाही. वैयक्तिक पहिले सांगितले दुसऱ्या षटक घेऊन येते गोलंदाज असणारे अजय गोंदले. अजय गोंदले कशा पद्धतीने गोलंदाजी करणं पाहावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये राहुल मुनकर नावाचं वादळ तुफान जे आलेलं आहे त्याला कुठेतरी थांबवावं लागेल. त्याला जर थांबवलं नाही तर धावा 70+ नक्कीच होणार. ज्या पद्धतीने सांगितलं होतं राहुलनं की आम्ही 60+ रन नक्कीच बनवू या ठिकाणी, परंतु ते घडणार का हे पाहणं देखील तेवढंच वावगं ठरणार आहे. आता चेंडू सुरेखाचा चेंडू कार्पेटच्या सहाने चेंडू ट्रॅव्हल होतं, एकदा पळून काढली जाते, दुसऱ्या धावेचा कोणताही मानस नसणार आहे. कारण फलंदाज निकेश याला माहिती आहे राहुल मुनकर याला मात्र चेंडू फुटबॉल नजर येतोय आणि त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं असणार आहे, कारण सर्व खेळाडूंचा हा होम ग्राउंड आपण पाहतो या ठिकाणी. आता चेंडू सूर्य कसा चेंडू ट्रॅव्हल केला, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, डेंजर एंड धावत येतोय, परंतु सहजरित्या 2 धावाची त्याच्या चपलाई नाही ते मात्र पूर्ण करतोय तो राहुल मुनकर. या 2 धावेने धावसंख्या पाहिली तर तब्बल 28 धावा फलकावरती लागतात.
28 धावा धाफलकावरती लागतात या ठिकाणी. पहा प्रेम आमचे चांगले मित्र आहेत प्रेमभाई जे स्कोर रायटिंगची भूमिका या ठिकाणी अदा करतायत. पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. बघा आज सर्व बंबईपाडा गाव या ठिकाणी आलेलं आहे, तरी देखील 82 लोक ही मॅच लाईव्ह पाहतायत. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे, कारण छोटासा गाव आहे इथे. मात्र काय घडलं, एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 1 शॉट म्हणजे एकच रन मिळणार या ठिकाणी. बघा छोटासा गाव आहे, लोकसंख्या देखील जास्त नसणार आहे. 350-400च्या आसपास लोकसंख्या असेल प्रेमभाऊ, परंतु बघा अर्धा गाव निम्म्यापेक्षा गाव जास्त या ठिकाणी आले, तरी देखील 82 लोक म्हणजे घरी बसलेल्या आमच्या आया बहिणी ताई माई अक्का असेल लाईव्ह मॅच मध्ये त्यांचं स्वागत इथे करतोय मात्र षटकारानं. कसं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. लावणीच्या दुनियेमध्ये आपल्याला डीजे मास्टर घेऊन गेलं होतं. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती लागतात. हा तुफान जो राहुल मुनकर नावाचा मैदानामध्ये आलाय हा थांबायचं नाव घेत नाहीये. आता मात्र लेन पूर्णपणे विसरले येतो. हा असतो प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव येतो. अवांतर स्वेर मारा 36 धावा धावफलकावरती पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 25 धावा. आताचा चेंडू इथे मात्र तो होते काय करणार बघा. तो देखील बरोबर येत नाही. बाईचा इशारा येतो पंचांचा आणि बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्येच्या आलेखावरती 1 धाव नक्कीच वाढणार आणि 37 धावा धावफलकावरती. बघा ज्याने आज संपूर्ण टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केला ते केजी आणि अजयजी गोंदे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून षटकाराने स्वागत केलं जात आहे. चांगलं सॉन्ग आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 25 दुसऱ्या षटकामध्ये 18 धावसंख्येचा आणि आलेख पहिला तर तब्बल वाऱ्याच्या वेगानं या ठिकाणी एअरपोर्ट पाहतोय आपण तशाच उंचीवर जाऊन पोहोचतोय. तो मात्र 43 रन. आता वैयक्तिक पहिल्यांदा सांगितलं तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज राम भगत राम भोईर. कोणाकडनं लगातार 3 षटकार आले तर या फलंदाज करणाऱ्या फलंदाजांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार ते मात्र ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं. माफी मागतोय आयोवा कॅच साठी फलंदाजांसाठी नाहीये मित्र, नाहीतर पुन्हा माझ्या खिशामध्ये हात घालायला लागेल. आयोवा कॅच साठी 500 रुपये आहेत. बघा हा असतो मोह आणि त्यांना माहिती आहे टाइम इथे वाचवायचा आहे. चेंडू आपल्याला मैदानामध्ये आणायचे आहेत तर आयोवा कॅच साठी 500 रुपये लावलेत. षटकार हॅट्रिक साठी देखील 500 आहेत. रिव्हर्स स्पीड अटेंड केलाय सफल देखील झालेत.
आणि इथे येतोय ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. एकोणपन्नास धावा फलकावरती लागतायत. आता चेंडू बघा सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. इथे मात्र थोडे मिसफील झाले असती तर चेंडू गोलीच्या वेगानं मात्र चौकार जाऊ शकला असता. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. परंतु या पटलावरती आपण पाहतोय 50 धावा फलकावरती लागतात त्या मात्र तन्वी 11 संघाच्या. आता चेंडू इथे येतो मात्र एक ताकदवर शॉट स्ट्रोक षटकार. थांबायचं डीजे मास्टर. फलकावरती लागतायत. पुण्या गावाचं आलं ते पाखरं आले फक्त बंबईपाडा गावामधून. बाकी कुठले पाखरं आज दिसणार नाहीयेत. 54 धावा फलकावरती पाहू शकाल. आता चेंडू मारायचा होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूच्या सांगता होते. राहुल मनकर विचार करत असेल स्ट्राईक जास्त माझ्याकडे यावी कारण मला 50 धावा पूर्ण करायचे आहेत. पहिला चौकार होता दुसरा षटकार होता. आता चेंडू स्टेप आउट केलाय. चेंडू सरळ ब्लॅक स्क्रीनला टच करायला येतोय. इट इज अ फॉरन कॉल. चौकार. शेवटचा चेंडू असणार आहे. हा बघायचा चेंडू हवेमध्ये शॉर्ट लेन चेंडू पाहिला आणि इथे मात्र विकेट मिळते. विकेट नंबर फर्स्ट मैदानातून बाहेर. बघा साजेदारी झाली आणि इथे धावा पाहिल्या आपण 58 धावांवरती पहिला गडी बाद होतोय. तो मात्र फलंदाजी करणार आहे तन्वी 11 संघाचा.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अहिवा कॅच होती आणि त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. ते 500 रुपये मात्र अजूनही आमच्याकडे जमा आहेत. बघा धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 67 धावा तो फुलकावरती आपण पाहू शकाल. 43 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. टार्गेट सेट करू शकता आणि 50 देखील बनवू शकता. आता चेंडू चला इथे येतोय एक चौकार म्हणजे 47 धावा वैयक्तिक बनवतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय मात्र 71च्या घरामध्ये. 60-70 धावा सांगितल्या होत्या. 1000 रुपये जमा करायचे आहेत. आलेले आहेत कारण कॅश प्राईज जमा मित्र याच्यासाठी सांगतोय की आमची तारंबळ उडायला नको. एखादा काय करतो लागल्यानंतर बाजूने निघून जातो आणि मग ते पैसे आम्हाला खिशातून द्यावे लागतात. असं व्हायला नको. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहे. 71 धावा फलकावरती लागतात. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय तो मात्र फलंदाज राहुल मुंडकर. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. राधाकृष्ण 11 आणि परी 11 चे दोन्ही कॅप्टन्स. आता चेंडू बघा थांबवलेला आहे कारण त्याला माहिती आहे इथे 2 धावा सहजरित्या झाल्या असत्या परंतु फंबल होत आहे. आला नशिबाचा चौकार येतोय. काय घडलंय होत्याचं नव्हतं झालंय. इथे चौकार येतोय. इथे अर्धशतक करण्यासाठी मदत केली जाते ती मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या मिस्का 11 संघाकडून. आणि जरा राहुल मुंडकर आपली बॅट दाखवायची आहे. इथे वैयक्तिक 50 धावा म्हणतो. वेल प्लेयर मिस्टर राहुल मुंडकर. मुलाखत मध्ये आपल्या की मी 60 ते 70 धावा आम्ही टार्गेट सेट करू परंतु वैयक्तिक खेळलंय 57 या धावसंख्येवरती आणि धावा बनवलेत त्या मात्र 81 आणि 82 धावांचं आव्हान असणार आहे ते मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये मिश्का 11 संघासमोर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स राधाकृष्ण आणि परी 11. बघा मैदानातून बाहेर येताना लाईनअप मध्ये यायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना देखील लाईनअप मध्ये यायचं. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतोय. एका साईडला आपण पाहतोय राधाकृष्ण 11 तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय परी 11. दोन्ही संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. राधाकृष्ण संघ एक मॅच जिंकलाय. चला मी विनंती करेल सत्यवंत पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. आपलाच संघ आहे बहुधा मला वाटतं. आता बाकीच्यांची नावं आम्हाला थोडी माहित नाहीत म्हणून थोडी गडबड होते. चला छापा इज कॉल सिक्का उछाला गया है. छापा येतोय. कॅप्टन थांबायचं आहे. पण काय निर्णय असेल आपला निर्णय काय असेल समोर येऊन बोलायचं आहे. फिल्डिंग किती धावांपर्यंत रोखणार आपण अपोजिशन संघाला 45 ते 50 धावापर्यंत. परत असा कोणता ट्रम्प कार्ड असेल ज्या 45 धावा देखील आपण सहजरित्या पूर्ण करू शकाल. बघा इथे थांबत नाही. चला अपोजिशन संघ राधाकृष्ण संघाचा कॅप्टन्स आपल्या वाटेला फलंदाजी आलेली आहे. किती धावा बनवणार आपण 50 ते 60 धावा. 50 ते 60 धावा आपण बनवणार परंतु त्या डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज आपल्याकडे असणार आहे. योगेश पाटील, अंकुश पाटील आणि मी स्वतः. ओके चला बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला दोन्ही संघाला. और टू कॉम बॉक्स. ते देखील हॅट्रिक आता बंद झालेली आहे. आता नवीन बक्षीस सुरू झालेलं आहे. इथनं विकेट हॅट्रिक येईल त्याला ते 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे.
त्याचबरोबर राजेश पाटील यांच्या आईचं दुःखद निधन झालं असून राजेश पाटील हा नक्ष 11 मुंबईपाडा या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती, परंतु तो BPL खेळणार नसल्याने जो कोणताही संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल त्या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हा नक्ष 11 संघामधून खेळण्यात आणि त्याला खेळवण्यात येईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र 24 चेंडू मध्ये 82 धावांचं आव्हान करायचं आहे. राहुल मुंडकर नावाचं वादळ जे मैदानामध्ये आलं होतं ते वादळ आता काही काळ मात्र फक्त थांबलेलं आहे, पण वादळ कधी भडका घेऊ शकतो हे सांगू शकत नाही. चला स्पीडअप करायचं आहे सर. ही स्पर्धा आपल्याला नाईट मध्ये जर खेळायची असेल तर स्पीडअप करावा लागेल. जर आपल्याला ही स्पर्धा उजेडामध्ये खेळायची असेल तर मग आपण खुशाल खेळू शकतो, आपली मर्जी. मिश्का 11 संघाची सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये पदार्पण करताना दिसतेय. स्ट्रायकिंग वरती असणारे फलंदाज अजय गोंदली तर नॉन स्ट्रायकिंग वरती असणारे फलंदाज निखिल. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज असणार आहे. व्यावसायिक गोलंदाज नाव काय? निकेश गावंड. यस, P1 चं पहिलं षटक मार्गस्थ असताना 82 धावांचा भला मोठा पाठला करायचा आहे. आता चेंडू येते बघा, मिसफील्ड जरूर झाली आहे परंतु काही फरक पडणार नाहीये सध्या तरी, कारण संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. एक येतोय चौकार. डीजे मास्टर आपल्यासाठी उपलब्ध होते एक सुवर्ण संधी. आपण लक्ष केंद्रित करायचं. आंब्यांचा सीझन देखील आता नक्कीच चालू होणार आहे. चला आता चेंडू बघा निर्धाव येतोय. किती टाइम वाचणार? 4 षटके तर टाकावी लागणारच आहेत, परंतु किती धावांच्या आतमध्ये रोखणार हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे, कारण टार्गेट सेट झालाय मात्र भरभक्कम. पहाडा एवढा डोंगर रचलाय. आताचा चेंडू इथे बघा, सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या खेळाडूचं नाव आम्हाला सांगायचंय. चेतन पाटील याने जरा जोरदार ताल्या वाजवायच्यात. बघा आपल्यामध्येच एखादा हिरा लपलेला असतो, परंतु आपण ज्यावेळी प्रीमियर लीग खेळतो गावची, त्या प्रीमियर लीग मधून आपल्याला समजतं कोणता खेळाडू चांगला खेळ करतोय आणि तोच आयुष्याच्या पटलावरती आपल्या गावाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहितो. आता चेंडू पुन्हा इथं मारायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 धाव फलकावरती लागतात. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आता चेंडू सेम शॉट सिलेक्शन सर्व आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने, न भई न भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा. डीजे पहिल्या षटकातील P1 चं पहिलं षटक मार्गस्थ असताना बघा अशा पद्धतीने स्पीडअप करायचं आहे आपल्याला. आता ते चेंडू कॅच होऊ शकले असती, परंतु कॅच ही नाहीये आणि मात्र एकदा पळून सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतात. इथे मात्र पहिल्या षटकाची सांगत होते. एका षटकाच्या धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 11 धावा फलकावरती लागतात. खूप भलं मोठं आव्हान आहे. 82 धावांचा आव्हानाचा पाठला करायचा आहे, परंतु तो आव्हानाचा पाठला करताना कुठेतरी मागे पडतोय हा संघ. बघा पंचांनी चेंडू दिलेला, चेंडू कव्हर करायचा, तो गॅदर करा जरा चेंडू प्लीज. चला लगेच क्षेत्ररक्षण. हातामध्ये चेंडू. जयेंद्र पाटील
तर नक्की आपण पाहतोय हा या संघाचा संघ मालक असणार आहे जयेंद्र पाटील. परत आता गोलंदाजाची भूमिका अदा करणाऱ्या मैदानामध्ये वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. 82 धावांचा पल्ला पार करायचा आहे. टाइमपास करायचं नाही. आता तर चेंडू इथे मात्र चेंडू हवेमध्ये काय घडणार. इथे मात्र येतोय उत्तुंग उत्तुंग असा षटकार सरळ आमच्या कॅमेऱ्याजवळ जिकॉनच्या जवळ. एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या 17चा खतरा अजूनही असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघावरती असे खूप षटकार मारावे लागतील. पुन्हा एकदा बघा दुसरा षटकार देखील येतो आणि डीजे मास्टर आपण कंटिन्यू प्ले करायचंय सॉन्ग. पूर्ण केलं जाईल. या धावांचा पाठला देखील केला जाईल कारण लगातार 3 षटकार पाहायला मिळाले. 29 धावा फलकावरती लागतात. पहिल्या षटकामध्ये 11 आणि आता इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 3 चेंडू मध्ये 3 षटकार. चला आता चेंडू बघा इकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणी फिल्डर नाही. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डीजे मास्टर आपल्याला मिळते एक सुवर्ण संधी. चौकार येतोय. पण तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे कवरी. आता एवढंच बाहिलं जातोय परंतु इथे चौकार येतोय. आता चेंडू ब्लॉक ऑलचा प्रयत्न जरूर केला होता. एकदा पळून काढून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे देखील पाहायचं आहे. बघा थोडी खराब होते परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या दुहेरीने धावसंख्या पाहिल्या तर तब्बल 35 धावा फलकावरती लागतोय. 35 धावा फलकावरती अजूनही येणाऱ्या एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. खूप महागडी गोलंदाजी पाहायला मिळतात. पहिले 3 षटकार, 1 चौकार, 1 डबल. 24 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. आता चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. स्क्वेअर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही मानस पाहत नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये हे सिंगल येते. 2 षटकाचा वादवी खेळ देखील संपला जातोय. धावा पाहतोय आपण 36 धावा फलकावरती पाहू शकाल. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकाल 46 धावा. 12 चेंडू 46 धावा. 46 धावा 12 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहेत. ह्याची सर्व संघाने नोंद घ्यायची. चला टाइमपास करायचं नाही प्लीज. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लगेचच. चला
खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय बंबईपाडा आयोजित ही बंबईपाडा प्रीमियर लीग अर्थातच बीपीएल चे पर्व काही वर्ष आपण डे मध्ये पाहिली, परंतु आता यंदाच्या हंगामामध्ये यंदाच्या मोसमामध्ये 2025 मध्ये पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवताना आपल्याला पाहतोय बंबईपाड्याचे सर्व ग्रामस्थ आणि नाईट म्हणजे अर्थात प्रकाश ज्योतीतील पहिली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते तब्बल या रायगडमध्ये. नवीन गोलंदाज येतोय राहुल मुनकर याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. प्रभाकर मुनकर साहेब, आपण जर सामना पाहत असाल तर राहुल मुनकरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली तशीच फलंदाजी आपल्याला करावी लागेल तरच ते मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपल्याला मिळणार, जी बायसिकल आहे ती. पहा आपण त्या टीमचा हिस्सा आहात बहुतेक मला वाटतंय. बघा राहुल मुनकर, बघा प्रभाकर मुनकर साहेब आणि आमचे दुसरे साहेब आहेत संतोषजी पाटील, हे देखील या संघाचा हिस्सा आहेत. परंतु आता चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार की, आणि झेल पकडला जातोय आणि बघा प्रभाकर मुनकर साहेब या ठिकाणी टाळ्यांचा जल्लोष करतायत. त्यावेळी आपण हिस्से दिले, त्याच्यानंतर त्याच जमिनीसाठी आपण भावाभावाचे मुर्दे पाडले आणि बहिणींनी भावांवरती केसेस केल्या हिश्श्यासाठी. आता ती नाती देखील राहिली नाही आहे. असं मित्र करू नका. एक परिवार आहे, पैशासाठी आपण घरातले नाते तोडू नका. पैसा कमवता येतो, परंतु नाती जी एखादी तुटली तर ती पुन्हा सांभाळता येत नाही. काचेचा ग्लास जर तुटला तर मित्र तो पुन्हा सुलवता येत नाही. पंच आमच्या दिशेने बोलतात, बघा हा खराब चेंडू आला, हा पुन्हा टाकावा लागणार, यात मात्र तिला शंका नसणार आहे. नक्कीच प्रभाकर मुनकर साहेब नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार. त्यांचा संघ खूप धावत काढलेले आहेत. त्यांच्या संघामध्ये राहुल मुनकर यांना हा ट्रम्प कार्ड आहे त्यांचा. आता चेंडू मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा मानस दाखवला जाईल की नाही, नाही एकच धाव येते. एकेरीने धावसंख्या पाहिली तर तब्बल आपण 38 धावा दफल कवरती पाहू शकाल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे इथे आणि राहुल मुनकर याला 1000 रुपये नक्कीच आलेले आहेत मला वाटतं बहुधा 50 साठी. लोअर फुल टॉस किपर लेग पंचांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते, एक धाव पळून काढले जातील. एकेरी धावेनं काहीच फरक पडणार नाहीये. पाणी हलवलं डोक्याच्या वर जायला निघालेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे नो बॉल पंचांचा इशारा येतोय, इट इज अ नो बॉल कॉल. तर या 3 धावा मिळणार आणि फ्री हिट देखील असणार. नशिबाच्या 3 धावा येत आहेत. एकेरी धावा दफल कवरती लागतात. आता कुठेतरी आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील 3 चेंडू संपल्यानंतर अर्धा पल्ला पार केला जातोय. आपल्या साईडला आपण पाहतोय मुनकर साहेब आणि सत्यवान दादा साहेब की एअरपोर्ट होतोय. त्या एअरपोर्ट मध्ये त्या विमानामध्ये बसून तुम्हाला दिल्लीला जावं लागेल. यहाँ से देखा जाए ना दोस्तों तो अब एक्सीलरेटर को ताव देना पड़ेगा, छगे चवे दागने पड़ेंगे. ट्रेन से जाओगे तो बहुत देर हो जाएगी. अभी आपको फ्लाइट पकड़नी पड़ेगी, लेकिन ये भी ध्यान में रखना है कहीं आपका प्लेन हाईजैक ना हो जाए. यहाँ पर महज मिलेगी एक बिल्कुल सिंगल, और सिंगल का टीम का स्कोर बन चुका है 42 रन. 42 धावा धावफलकावरती पाहू शकाल. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. बाकी तो 8 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार ती मात्र 40. 8-45 बघा प्रत्येक चेंडूवरती 5 धावेची गरज असणार आहे. ते मात्र स्लो डिलिव्हर केला आणि येतोय निर्धाव. 7 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावेची गरज. आता चेंडू येते मात्र नशिबाचा चौकार येतोय. देर से लेकिन दुरुस्त नाही होय. अजून एका चेंडूचा बहुतेक मला वाटतं खेळ बाकी आहे. पंच थोडी मिस्टेक झाली, ते अजून एका चेंडूचा खेळ बहुधा बाकी आहे.
आता चेंडू मात्र इथे निर्धाव येतोय. आता मात्र फक्त राहिलेत 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या मात्र 36 धावा. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागतील. एक विक्रम रचावा लागेल. युवराज सिंगच्या त्या खेळीचा पुनरुक्ती करावी लागेल, विचार करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो प्रवीण मुनकर तर 6 चेंडू आणि 36 धावेची गरज असणार आहे. प्रेमभाई आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय गुणलेखकाची भूमिका अदा करतायत. आताचा चेंडू दांडी गोल क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि इथे मात्र हादरा मिळतोय. तो मात्र विकेट नंबर आपण पाहू शकाल 2 मैदानातून बाहेर. पहिल्या चेंडूवरती येते विकेट. आता मात्र आता चेंडू स्क्वेअर लेग पंतांच्या रिझन मधून ट्रॅव्हल होते. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा मानस होईल का? जी नाही, एकच धाव येते. पाणी हलू हलू आता मात्र डोक्याच्या वर जाऊ लागलंय. पाणी तोंडामध्ये शिरू लागलंय. पाणी नाकामध्ये जाऊ लागलंय. कुठेतरी मात्र गोलंदाजाला चुकी केली तर फलंदाजाला त्याच्यावरती मात करावी लागेल तरच हा सामना आपल्या खिशात घालू शकाल. लोअर फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती मोठे प्रहार यायला हवे होते परंतु तसं काही घडत नाहीये. चला आता फक्त पाहायला गेलं तर औपचारिकता बाकी आहे. इथे मात्र काय घडते बघायचं. 1 बाउन्स येते. चेंडू सीमा पार. डीजे मास्टर आपल्यासाठी उपलब्ध होते एक सुवर्ण संधी. नक्की धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो आमच्या मनाने घेतलाय ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देवो दिवा पाटील साहेबांचं नाव. इथे मात्र काहीच फरक पडत नाहीये कारण खूप मोठा डोंगर या ठिकाणी उभा केला होता. तो मात्र फलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करणारा राहुल मुनकर यांच्या संघानं. चला नेक्स्ट मॅच ज्यांची त्यांनी रेडी राहायचं आहे. आता चेंडू फक्त औपचारिकता आणि औपचारिकता स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावेनं काहीच किती फरक पडणार नाहीये. तर चला या मॅचचा हिरो आपण पाहतोय ज्याने प्रथम फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली, 57 धावा काढल्यात आणि एक गोलंदाजी करताना एक विकेट देखील प्राप्त केलंय. तर विजयजी मुनकर साहेब यांच्याकडनं राहुल मुनकर याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असणार आहे राधाकृष्ण 11 आणि परी 11. चला परी 11 संघ नाणेफेक जिंकलात. निर्णायक मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि राहुलजी मुनकर आपण लगेच यायचं आहे. चला राहुलजी मुनकर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला एफर्ट दाखवला. लाईनअप मध्ये आतमध्ये यायचं, लाईनअप मध्ये आतमध्ये जायचं. डिसिप्लिन खूप महत्वाचं असणार आहे, याची सर्व संघाने नोंद घ्यायची. आजच्या दिवसाचा जर का विचार केला तर राजमाता राष्ट्रमाता साहेब जिजाऊ यांच्या जयंती आणि आज सोन्याचा दिवस आहे. आपण पाहतोय आपल्यासाठी कारण ज्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला, पुत्र बाबा ईसा गुंडा, याचा तिन्ही लोके वाजडंक.
दीपकजी मडवी आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे, लगेचच स्कोर रेटिंगची भूमिका अदा करायला. राहुल मुंडकर या आपण. महाराजांबद्दल जेवढं बोलायला जाऊ ना तेवढं कमी आहे. रात्रभर जरी आपण महाराजांबद्दल बोलत बसलो तरी रात्र कमी पडेल. एक रात्र काय असं कित्येक रात्री कमी पडतील. तर माझ्या राजाचा इतिहास इतका सोपा नाहीये जो एका रात्रीमध्ये संपेल. या चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल संतोष पाटील आणि मुंडकर साहेब यांच्या, प्रभाकर मुंडकर साहेब यांच्या हस्ते. आधी मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा घ्या आपण. तिकडे बघा लाईव्ह चालू आहे. चला आपल्याला प्रश्न असणार आहे, नंतर आपण डेडिकेट करू जे करायचं आहे ते. आपल्या कारकिर्दीमधली कितवी 50 आहे ही या BPL मध्ये मागच्या वर्षी पण 50 झाली होती पहिल्याच मॅचमध्ये. आता यावर्षी पण पहिलीच मॅचमध्ये